आणि मग बाळंतपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायला लागते ती थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. मग असं जर कोर्सेस अवेलेबल आहेत, तर आपण एक न एक फक्त MBBS असं म्हणून काही भागणार नाही. माझ्या बघण्यात जे आहे 90% पोरांना MBBSच करायचंय. डॉक्टर MBBS दॅट्स ऑल. काय तू 40% मार्क पडले 12वीला, तुझं काय व्हायचंय आता? आता काय कुठेतरी दुकानात पुड्या बांधायला जा. हे जे काही बोललं जातं ना, त्याच्यामुळे आणखीन खच्चीकरण होतोय. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही फरक पडत नाही. सायन्समधनं 12वी नंतर काय मिळतं? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 आर्किटेक्चर, 5 ॲग्रिकल्चर, 6 रिसर्च फील्ड, 7 डिफेन्स सर्व्हिसेस, 8 मर्चंट नेव्ही, 9 एव्हिएशन फील्ड आणि 10 बायोटेक्नॉलॉजी. ही 10 फील्ड मेजरली सायन्समधनं आपल्याला सगळ्यांना मिळण्यासारखी असतात 12वी नंतर. आमच्या इथं मुलांना काय माहितीये, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, संपलं इंजिनिअरिंग. असं नाहीच आहे. 70 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगच्या या महाराष्ट्रात. 70 ब्रँचेस. शेअर मार्केटमध्ये जायचं, हे पैसा कमवायचा, डे ट्रेडिंग, दिवसाकाठी 4-5 हजार कुठे गेले नाही. हे सगळं एक भूलभुलैया, एवढं लक्षात ठेवा. एस्पेशली UPSC, MPSC सारख्या परीक्षा, ह्या परीक्षांमध्ये सक्सेस रेट अतिशय कमी आहे. इथे कष्ट करणारे, ज्याला आपण घासू कुथू विद्यार्थी म्हणतो, असे विद्यार्थी आवश्यक आहेत. आणि मग जर तुम्ही खरंच कष्ट केले तर ही क्वालिफिकेशन्स मिळवणं अजिबात अवघड नाही. आणि नंतर विद्यार्थी ऑटोमॅटिकली इंडियन नेव्हीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन होतील. 12 लाखाचं पॅकेज वर्षाला. तुम्हाला 35 पडोत, 40 पडोत, 45 पडोत, 50 पडोत, 55% पडोत, 60% पडोत, तुमच्यासाठी अनेक दारं उघडी आहेत. कमी मार्क पडणं हा गुन्हा नाही. कमी मार्क पडले म्हणून तुमचं आयुष्यातल्या सगळ्या वाटा संपल्या असंही होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सर्वप्रथम मी सरांना हाच प्रश्न विचारेन की 12वीचे आता काल निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क्स आधी 35% पासून 95% पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश विद्यार्थ्यांनी संपादित केलेलं आहे. मात्र 35% ते 95% या सर्वच दरम्यानच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण होतंय काय की 35% ते 50% ही जे स्लॅब आहे मार्क्सचा, यामधल्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण होताना आपण पाहतो की मला मार्क्स कमी आहेत आणि आता माझं काय होणार पुढे जाऊन, आणि माझं सगळं संपलंय आता करिअर आणि मी आता काही करू शकत नाही, अशा पद्धतीची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. तर याबद्दल आपलं मत काय आहे? सगळ्यांना नमस्कार आणि विशेषतः काल 12वीचा रिझल्ट लागलेले सर्व विद्यार्थी आणि पालक यांना अभिनंदन आणि शुभेच्छा. आता अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय की 35% पासून 95% पर्यंत असे काल विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. एवढं मी नक्की सांगू इच्छितो की ह्या प्रत्येकाला करिअरच्या संधी मजबूत आहेत. कुठेही काळजीचं कारण नाही. कारण कालपासून ज्या 2-3 बातम्या वाचनात आल्या आहेत त्या अतिशय डिस्टर्बिंग आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. काही असं करण्यासारखं घडलेलं नाहीये. कमी मार्क पडणं हा गुन्हा नाही. कमी मार्क पडले म्हणून तुमचं आयुष्यातल्या सगळ्या वाटा संपल्या असंही होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मगाशी जसं सर म्हणले किंवा 35% ते 50% हा जो कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना स्वतःलाही आत्मविश्वास गमावलेला असतो आणि विशेषतः त्यांना आजूबाजूचे हे जास्ती आत्मविश्वास गमवायला भाग पडतात. काय तू 40% मार्क पडले 12वीला, तुझं काय व्हायचंय आता? आता काय कुठेतरी दुकानात पुड्या बांधायला जा. हे जे काही बोललं जातं ना, त्याच्यामुळे आणखीन खच्चीकरण होतोय. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही फरक पडत नाही. तुम्हाला 35 पडोत, 40 पडोत, 45 पडोत, 50 पडोत, 55% पडोत, 60% पडोत, तुमच्यासाठी अनेक दारं उघडी आहेत. आणि त्याच गोष्टींची मी पहिल्यांदा माहिती करून देणार आहे. उदाहरणार्थ सांगतो, आपल्याकडे 12वी नंतर एक BVOC, बॅचलर ऑफ व्होकेशनल नावाचा एक कोर्स आहे. काही टक्क्याबिक्क्यांची अट नाही. आणि ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की 40% थेअरी आणि 60% प्रॅक्टिकल असं 3 वर्ष तुम्हाला करून तुम्हाला डिग्री दिली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल अनुभव मिळतो आणि मग तुम्हाला पुढे तुमची नोकरी व्यवसायाची दालनं खुली होतात. उदाहरण सांगतो, पुणे विद्यापीठाने
खरं म्हणजे पुणे विद्यापीठात सगळे पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस आहेत, पण एकच अंडर ग्रॅज्युएटचा कोर्स आहे, तो हा BVOCचा आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. त्यांनी काय केलंय, वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांच्याकडे या BVOCचे. एक रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, एक सोलर टेक्नॉलॉजीचा आहे. आता बघा पंतप्रधान सूर्यघर योजना आली आहे. देशभरात 1 कोटी घरांवर सोलर बसवायचा आहे. महाराष्ट्राने 25 लाखाचं टार्गेट घेतले त्याच्यातलं. आता 25 लाख घरांवर जर सोलर बसवायचा असेल तर तो बसवणार कोण? त्यासाठीची सगळी यंत्रणा, मॅनपॉवर, नॉलेज हे सगळं कुठं आहे? तर त्याकरता पुणे विद्यापीठाने हा सोलर टेक्नॉलॉजी संबंधातला कोर्स काढलाय, की जिथे मुलांना हे सगळं ज्ञान मिळेल. त्यांचा एक रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, आज BVOCच्या अंडर. काय केलंय पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी या कार कंपनीशी टायअप केलाय आणि त्यात व्यवस्था अशी निर्माण केली आहे, की मारुतीच्या एखाद्या मोठ्या शोरूम मध्ये किंवा डीलरकडं या विद्यार्थ्यांनी 3पैकी 2 वर्ष ऍक्च्युअल काम करायचं, अनुभव घ्यायचा, साधारण ₹1,00,000 वर्षाला एवढा स्टायपेंड घ्यायचा आणि डिग्री मिळवायची. मग 2 वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी काम केलं ऍक्च्युअली, त्याला नंतर नोकरीची दारं उघडी असलीच पाहिजेत. एक तळेगावला नूतन कॉलेज म्हणून आहे, त्यांच्याकडे असाच एक वेगळा कोर्स आहे, यातलाच आहे BVOC मधलाच, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मधलं ग्रॅज्युएशन. आज लक्षात घ्या, अगदी झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा रेफ्रिजरेटर नक्की पोहोचलाय. एअर कंडिशनरचं प्रमाण प्रचंड वाढतंय आणि आता एकही कार अशी नाही की जी एअर कंडिशन नाही. मग या सगळ्यांना लागणाऱ्या सर्व्हिसेस, या एअर कंडिशनर्सचा, रेफ्रिजरेटर्सचा मेंटेनन्स, त्यांचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, त्यांचं इन्स्टॉलेशन, ह्या सगळ्याकरता जी मॅनपॉवर लागते ती ही आहे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मधलं ग्रॅज्युएशन करणारी. म्हणजे कुठेतरी आपल्याला BVOC सारखे कोर्सेस एका बाजूला आहे, ज्याच्यातनं सगळ्या टक्केवारीच्या मुलांना मिळते ऍडमिशन, किंबहुना यातल्या अनेक कोर्सेसमध्ये मुलं मिळत नाही अशी परिस्थिती आहे. दुर्दैवी आहे पण ही वस्तुस्थिती आहे. एक MKCLचा कोर्स आहे. MKCL म्हणजे MSCIT, हे ज्यांचं सर्टिफिकेशन आहे त्या संस्थेचं नाव MKCL. त्यांनी काय केलंय, त्यांनी कोर्सच असा आणलाय की विद्यार्थ्यांनी 12वी नंतर IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा हा कोर्स आहे. विद्यार्थ्यांनी 12वी नंतर 3 वर्ष ते विद्यार्थ्याला डायरेक्ट इंडस्ट्रीत पाठवतात. कामच करायचं 3 वर्ष. काम करता करता अनुभव घ्यायचा, पगार मिळवायचा, ₹10,000-1,000 स्टायपेंड आहे त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या बरोबरीने त्यांच्याकडनं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची डिग्री पण करून घेतात. म्हणजे 12वी नंतर 3 वर्षात त्यांना डिग्री मिळते, पैसे मिळतात, अनुभव मिळतो. त्यांना पुढच्या करिअरची चिंता करायचं कारणच उरत नाही. म्हणजे असे खूप ऑप्शन्स याही विद्यार्थ्यांकरता नक्की उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जी भीती सगळीकडे वाटतेय, जाणवतीये, घातली पण जातीये, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी अनेक गोष्टी बंद पडणार आहेत किंवा माणसाचा सहभाग त्यातला बंद पडणार आहे, अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, पण ह्या फील्डमध्ये नक्की जाणार नाहीत. आवाज एअर कंडिशनर रिपेअर करायला, फ्रीज रिपेअर करायला काही कॉम्प्युटर येणार नाहीये, माणूसच लागणार आहे तिथे. बरोबर. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला धक्का लावू शकत नाही अशी क्षेत्र आहेत. कितीही टक्के मार्क असले तरी प्रवेश मिळू शकतो अशी क्षेत्र आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं कारण नाही, नाराज व्हायचं कारण नाही, खचून जायचं कारण नाही. तुमच्याकरता चांगली चांगली दारं उघडी आहेतच. अगदी बरोबर आहे सर. आपण ज्या मुलांना 35 ते 50% मार्क्स आहेत अशांसाठी सांगितलं की खचून जाण्याचं आपण निश्चितपणे कारण नाही. आणि आपण आज समाजामध्ये हेच पाहतोय की कमी मार्क्स असलेल्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजानं सुद्धा एका अर्थानं बदलायला पाहिजे आणि निश्चितपणे आपलं हे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. यालाच एक जोडून असा प्रश्न आहे की आपण आता 50% पासून पुढचे आणि ज्या विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले मार्क्स मिळाले आहेत, ज्यांनी चांगली गुणवत्ता संपादित केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या आता करिअरच्या दृष्टीनं संधी किंवा उच्च शिक्षणाच्या संधी या दृष्टीनं आपण आता बोलणं अपेक्षित आहे. आणि यामध्ये मुळातच की शाखा निवडताना म्हणजे पुढील 12वी झाली आता, पण पुढील आपण उच्च शिक्षणासाठी कुठली ब्रँच निवडायची, कुठली डिसिप्लिन निवडायची, याच्यावरती बऱ्याचदा विद्यार्थी पालकांमध्ये खल होताना, चर्चा होताना आपल्याला दिसते. आणि आपण काय सांगाल की पुढील उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी शोधायच्या असतील तर कुठली काळजी घेतली पाहिजे पुढची शाखा निवडताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी
कुठल्या गोष्टींवरती भर द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टींचा कसोशीनं विचार करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? 12वी नंतर पुढे जाताना ना, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे, की आपण जो कुठला कोर्स करतोय, जे कुठलं शिक्षण घेणार आहोत, त्याचं फलित काय मिळणार आहे? शिकण्यासाठी फक्त शिकतोय आपण का त्यातनं आपल्याला काहीतरी हवंय? म्हणजे मग ते स्वयंरोजगाराच्या संधी असोत, नोकरीच्या संधी असोत, व्यवसायाच्या संधी असोत, त्या आपल्याला हे शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर, हे शिक्षण घेतल्यानंतर नक्की कुठे मिळणार आहेत, काय मिळणार आहेत? ज्या संस्थेतनं आपण शिक्षण घेतोय ती संस्था याकरता काही मदत करते का? म्हणजे त्याला कॅम्पस प्लेसमेंट असं म्हणतात. या संस्थेत तशी व्यवस्था निर्माण केली गेली आहे का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग आता पुढचं पाऊल उचलायचंय. 12वी पर्यंत काही फरक नव्हता पडत. 11वी-12वी कुठनंही करा, नंतर काही नोकरीच्या संधी ते कॉलेज किंवा ती संस्था देणार नव्हती. पण आता 12वी नंतर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनकडे जाताय, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. त्यामुळे केवळ एखादं कॉलेजचं नाव मोठं आहे किंवा एखाद्या कोर्सचं नाव मोठं आहे म्हणून त्याच्यात गेलं पाहिजे असं नाही. एक म्हणजे आपल्याला ते आवडलं पाहिजे, जमलं पाहिजे, झेपलं पाहिजे, हा पहिला भाग. आणि दुसरा, त्या कोर्सला, त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांच्याकडनं आपल्याला जे हवंय ते ग्रॅज्युएशन नंतरच्या संधी, मग त्या नोकरीच्या असतील, त्या व्यवसायाच्या असतील, त्या उच्च शिक्षणाच्या असतील, ह्या मिळतात का? आणि त्याकरता त्या संस्था काय मदत करतात, हे बघितल्यावर मगच निर्णय घेणं हे अतिशय फायद्याचं असतं. बरोबर आहे सर. आपण आता सांगितलं त्या पद्धतीनं पुढील उच्च शिक्षण आणि करिअर निवडताना आपण त्याच्यातील नोकरीच्या संधी निश्चितपणे पाहायला पाहिजेत. आता 12वीचे जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहतो की सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या 3 ब्रँचेस आहेत आणि या तिन्ही ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उच्च शिक्षणाच्या आणि करिअरच्या आपल्याला दिसून येतात. तर आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक ब्रँचमध्ये कुठल्या उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी आहेत, याच्यावरती आपण सविस्तरपणे आपल्या सर्व प्रेक्षकांना अवगत करूया. आपण काय सांगाल की सायन्स म्हणजे विज्ञान शाखा जी आहे, ह्याच्यामध्ये उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी कशा आहेत आणि काळानुसार त्या कशा बदलत आहेत? म्हणजे सायन्स म्हटलं की आजपर्यंत असं होतं की मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात भर पालक आणि विद्यार्थ्यांनी आजपर्यंत दिलेला आपण पाहिलेला आहे. मात्र याच्यामध्ये अजून ह्याच्या पलीकडे जाऊन काय बदल होत आहेत का? इतर नवीन संधी कशा निर्माण होत आहेत? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी एक कन्सेप्ट आहे, जी फार मोठ्या प्रमाणामध्ये यात सर्वच क्षेत्रांना प्रभावित करायला लागलेली आहे. तर या अनुषंगाने आपण सायन्स क्षेत्रासंदर्भात काय सांगाल, विज्ञान क्षेत्रासंदर्भात? सायन्समधनं 12वी नंतर काय मिळतं? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 आर्किटेक्चर, 5 ॲग्रिकल्चर, 6 रिसर्च फील्ड, 7 डिफेन्स सर्व्हिसेस, 8 मर्चंट नेव्ही, 9 एव्हिएशन फील्ड आणि 10 बायोटेक्नॉलॉजी. ही 10 फील्ड मेजरली सायन्समधनं आपल्याला सगळ्यांना मिळण्यासारखी असतात 12वी नंतर. या प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि प्रत्येक ठिकाणच्यासाठीच्या आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा पण आहेत. म्हणजे जसं आता मुलांची नीट झालेली आहे मेडिकलसाठी, ती कंपल्सरी आहे. किंवा मुलांची आता जेईई आणि सीईटी या दोन्ही परीक्षा झालेल्या आहेत, ज्या इंजिनिअरिंगसाठी आवश्यक आहेत, ज्या फार्मसीसाठी आवश्यक आहेत, ज्या ॲग्रिकल्चरसाठी आवश्यक आहेत, किंवा आर्किटेक्चरसाठी नाटासारखी परीक्षा आहे ती आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आत्ता या वेगवेगळ्या परीक्षा आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण वाट बघतोय त्यांच्या रिझल्टची आणि मग त्यातनं पुढच्या वाटा आपल्या क्लिअर होणार आहेत. ह्याच्यात एक काही थोडी उदाहरणं मी आपल्याला देणार आहे. मेडिकल नीट लागणार, याच्यात वाद नाही. पण इथे मेडिकल म्हटलं ना की 90% पोरं, म्हणजे मी आता गेली 25 वर्ष करिअर काउन्सिलिंग करतोय, माझ्या बघण्यात जे आहे 90% पोरांना एमबीबीएसच करायचंय. डॉक्टर, एमबीबीएस, दॅट्स ऑल. नाही ना मिळणार सगळ्यांना ॲडमिशन. आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रात 4,000-4,500 जागा आहेत फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या. बसणारी पोरं 3 लाख. कसं कोष्टक जुळावं हो? पण मेडिकल म्हणजे फक्त एमबीबीएस ही डोक्यातनं काढण्याची गरज आहे. अहो मेडिकल म्हणजे BAMS पण आहे, आयुर्वेदिक, BHMS पण आहे, होमिओपॅथी. कमी नीट स्कोरला ॲडमिशन आजही मिळते त्याच्यामध्ये. आणि आता लोकांचा थोडा प्रेफरन्स बदलत चाललाय. आता रोग झाल्यावर औषधं घेण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून औषधं घेण्याचं प्रमाण हे वाढतंय आणि त्याच्यासाठीच्या आवश्यक गोष्टी या होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिकमधनं त्यांना नक्की मिळू शकतायत. सो आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे.
की फक्त मी MBBS किंवा फार तर फार BDS मध्ये डेंटिस्ट्री करीन, नाही तर मला नाहीच करायचं काही, हे बदलायला पाहिजे. अजून एक ब्रांच आहे त्याच्यात. त्याचं नाव जरा वाईट आहे. म्हणजे इंग्लिश नाव चांगलं आहे व्हेटरनरी सायन्स, मराठीतलं नाव आहे जनावरांचं डॉक्टर. पण आपल्याला माणसांचं डॉक्टर व्हायचं. अरे जनावरांच्या डॉक्टरला जेवढ्या संधी आहेत ना, तेवढ्या माणसांच्या डॉक्टरला नाही. ती वस्तुस्थिती आहे. आज व्हेटरनरी सायन्स 5 वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केला की त्याला पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री एवढंच नाही तर मोठा गव्हर्नमेंट सेक्टर, त्याच्याबरोबर बँक, इन्शुरन्स कंपन्या सुद्धा जॉब देत आहेत. कारण पोल्ट्री आणि डेअरी इंडस्ट्रीला जेव्हा कर्ज द्यायची वेळ येते, त्यांचा इन्शुरन्स काढायची वेळ येते, त्यावेळी तिथल्या जनावरांचं हेल्थ स्टेटस चेक करावं लागतं. ते काय बँकेचा ब्रांच मॅनेजर चेक करणार आहे? शक्यच नाही. त्यामुळे बँकेला आणि इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर घ्यायला लागत आहेत. 12वी नंतर नीटच्याच मार्कावर प्रवेश आहे. 400-450 मार्काला प्रवेश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. 5च कॉलेज सगळी गव्हर्नमेंटची. याच्या व्यतिरिक्त फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी सारखा कोर्स आहे. अहो इतका छान कोर्स आहे. 2 कॉलेजात आहे फक्त, स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी. आणि त्याच्यामध्ये जे बोलण्यातले दोष आहेत, अगदी लहान मुलांपासून ते पॅरालिसिस झालेल्या माणसापर्यंत, त्या दोषांवर मात करून कसं त्याला बोलता येईल. किंवा ऑडिओलॉजीमध्ये हल्ली साऊंड पोल्युशननी प्रचंड प्रमाण वाढलंय हिअरिंग लॉसचं. मग त्याला कुठले हिअरिंग एड्स लावायला लागतील, त्याची ऑडिओमेट्री कशी केली पाहिजे, सगळं बसतंय ऑडिओलॉजीमध्ये. आणि हे कंबाईंड आहे दोन्ही, स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी. अप्रतिम कोर्स. थोडंसं आपण त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे. फिजिओथेरपी सारखा कोर्स आहे. आवाज कोहली फिट आहे की नाही कोण ठरवतं? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग बाळंतपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायला लागतं ती थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. मग असं जर कोर्सेस अवेलेबल आहेत तर आपण एक फक्त MBBS असं म्हणून काही भागणार नाही. नर्सिंग सारखा कोर्स आहे, इतका सुंदर कोर्स आहे. म्हणजे आज जगभरात भारतातनं सगळ्यात जास्त काय एक्सपोर्ट होतंय तर नर्सेस एक्सपोर्ट होत आहे. जगभरातल्या जवळपास सगळ्या देशांमध्ये आपल्या नर्सेस आहेत. आणि मग नर्सिंग सारखा कोर्स आम्ही दुर्लक्षित करतो, त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही म्हणून, हेही चुकीचं आहे. इंजिनिअरिंग, आज इंजिनिअरिंगमध्ये आमच्या इथं मुलांना काय माहितीये, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, संपलं इंजिनिअरिंग. असं नाहीच आहे. 70 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगच्या या महाराष्ट्रात, 70 ब्रँचेस. आणि काही ते एकेका कॉलेजात आहेत फक्त 100% प्लेसमेंट्स. से फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर. प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे. पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे. असे पण इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत, हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आता जेव्हा मुलं हे 12वीच्या CET JEEचे सगळ्याचे निकाल लागल्यानंतर ती प्रोसेस जेव्हा सुरू होईल, त्या प्रोसेसमध्ये भाग घेताना आपल्याला या सगळ्याची माहिती करून घ्यायला लागेल की कुठले कोर्सेस कुठे आहेत, त्याचे प्रोसेस काय, त्याचे मुख्य म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय, प्लेसमेंटच्या संधी काय, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी अनेक गोष्टींवर परिणाम होणार हे नक्की. पण आता आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पण इंजिनिअरिंग आलंय ना. अनेक महाविद्यालयात कॉम्प्युटर प्लस AI, काही ठिकाणी कॉम्प्युटर प्लस ML म्हणजे मशीन लर्निंग, काही ठिकाणी कॉम्प्युटर प्लस डाटा सायन्स असेही कोर्सेस आलेत. मग फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेण्याच्या ऐवजी आपण जर अशा प्रकारचा कोर्स घेतला की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर प्लस AI आहे किंवा ML आहे किंवा डाटा सायन्स आहे, तर आपल्याला भविष्यात नक्की चांगल्या संधी मिळू शकतील. इंजिनिअरिंग बरोबरच फार्मसी सारखा कोर्स आहे. आज एक लक्षात घ्या, सगळे इंडस्ट्री खाली वर होतात. IT इंडस्ट्री वर जाते खाली येते, ऑटो इंडस्ट्री वर जाते खाली येते. एकच इंडस्ट्री कायम वर खाली कधीच येत नाही, त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. कारण लोकांचे रोग कधीच कमी होत नाहीत. त्यामुळे औषधांची गरज समाजातली सातत्याने वाढतीये आणि ती पुरवणारी इंडस्ट्री म्हणजे औषध कंपन्या किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आता ह्या इंडस्ट्रीत काम करण्याकरता 12वी नंतर आपल्याला PCM किंवा PCB कुठलीही CET दिलेली पुरती आहे. त्या CETच्या परीक्षा झाल्यात, आपण फक्त रिझल्टची वाट बघतोय. फार्मसीला जायला बायो लागतं, हा डोक्यातला गैरसमज काढा. PCMची CET दिलेली मुलं सुद्धा फार्मसीसाठी एलिजिबल आहेत. खरं सांगायचं ना तर फार्मसीत P पण लागत नाही, M पण लागत नाही, B पण लागत नाही. लागतंय ते फक्त C म्हणजे केमिस्ट्री.
त्यामुळे केमिस्ट्री हा तुमच्या आवडीचा विषय असेल तर फार्मसी सारखं चांगलं दुसरं काहीच नाही. आर्किटेक्चर खूप चांगला कोर्स, व्यवसाय हा. त्यामुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमीच आहे, पण त्याची एंट्रन्स आहे नाटा नावाची. आणि ही एंट्रन्स जुलै महिन्यापर्यंत चालू राहणार. दर आठवड्याला ज्यांना द्यायची त्यांनी द्यावी. कुठल्या आठवड्यात द्यायची त्या आठवड्यात द्यावी. फॉर्म भरायचा आहे फक्त त्याचा. आणि 3दा देता येईल, एकदा नाही. आणि मग 3तला बेस्ट ऑफ 3चे मार्क घेतले जाणार आहेत. रिगरस कोर्स आहे, कष्ट आहेत, पण व्यवसाय आहे. तुम्ही कमवाल तेवढे पैसे तुमचे. म्हणजे लॉ सारखंच याचं पण आहे. सो आर्किटेक्चर अवेलेबल आहे. PCM हे विषय आपल्याकडे असले पाहिजेत. मर्चंट नेव्ही सारखे ऑप्शन आहे, त्याच्यात पण 2 आहेत. BSc नॉटिकल सायन्स आहे, दुसरा नेव्हल इंजिनिअरिंग आहे. आपल्याकडे खूप कॉलेज आहेत. त्याकरता फक्त IMU ची एक एंट्रन्स एक्झाम आहे, तेवढी आपण थ्रू केलेली असली की बस झाली. मग कॉलेज टू कॉलेज ऍडमिशन्स आहेत. एव्हिएशन फील्डमध्ये संधी आहे. त्याच्यामध्ये पायलट आहे, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग आहे, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे. आणि मग याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर एक करा. मग तुम्ही पायलटचा कोर्स करणार आहात का, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करणार आहात का, एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग करणार आहात, इज नॉट इम्पॉर्टंट. जे काय त्यातलं करणार आहात त्याची इन्स्टिट्यूट फार महत्वाची आहे. जी इन्स्टिट्यूट तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 70-80% प्लेसमेंट देते, ती इन्स्टिट्यूट अशा बाबतीत निवडा. कारण इथे हे निश फील्ड आहे. तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये जॉब मिळाला नाही तर नंतर जॉब मिळवायला खूप कष्ट पडतात. सो उत्तम संधी आहे. बायोटेक्नॉलॉजी एक अप्रतिम संधी. आता ह्या करोना नंतर ज्याचं महत्व खूप वाढलं ते आहे बायोटेक्नॉलॉजी. PCMBA 4 विषय घेतलेले असले जास्त चांगले. बायोटेक्नॉलॉजी अनेक ठिकाणी BSc अवेलेबल आहे. BSc झालं की MSc बायोटेक्नॉलॉजी. पण एक लक्षात ठेवा, बायोटेक्नॉलॉजी हे रिसर्च फील्ड आहे, त्यामुळे तुम्हाला शक्यतो PhD पर्यंत जावं लागेल. पण आज जगभरात सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रचंड प्रमाणात फंडिंग हे बायोटेक्नॉलॉजीसाठी आलेलं आहे. कारण एक फटका खाल्ला लोकांनी त्या करोनाचा, आता कोणालाही परत घरी बसायचं नाही. सो दे सेड वी शुड बी ऑलवेज ऑन अवर टोज. आमचं रिसर्च या लेवलपर्यंत पाहिजे, काही संकट आलं की आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर मात करू शकलो पाहिजे. म्हणून बायोटेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. उत्तम संधी या फील्डमध्ये उपलब्ध आहेत. हल्ली त्या CID मालिकेने एक गोळ घातलाय. सगळ्यांना वाटतं आपल्याला फॉरेन्सिक सायन्समध्येच जायचं. आहे ना संधी. आत्ता या 12वीच्या रिझल्ट नंतर संधी उत्पन्न होणार आहे. 3 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत फॉरेन्सिक सायन्स मधलं BSc देणारी. नंतर MSc पण आहे पुढं. एक मुंबईला, एक औरंगाबादला, एक नागपूरला आहे. प्रत्येकाची ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे. फक्त 12वीच्या मार्कावर आहे, कुठं नीट फीट काही नाही लागत. 12वीच्या मार्कावर त्याची प्रोसेस सुरू झाली की अर्ज करा. 3ही कॉलेजला अर्ज करू शकता, जिथे मिळेल तिथे मिळेल. आणि मग फॉरेन्सिक सायन्स मधलं आपण BSc घेऊ शकतो. तिथेही MSc PhD पर्यंत जाण्याची नक्की सोय आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला या सायन्स फील्ड मधनं आजही भरपूर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत, प्रोव्हायडेड आपण ते एंट्रन्स त्यांच्या त्या जी CET, JEE आहे किंवा नीट आहे ती दिलेली असली पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे सायन्सच्या फील्डमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संधी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशाच पद्धतीनं एक अत्यंत महत्त्वाचं फील्ड आहे ते म्हणजे आर्ट्सचं, कला शाखा. कला शाखेमध्ये सुद्धा लोकांचा आता अलीकडे कल असा गेल्या अनेक वर्षांमध्ये होता की ब्रँच निवडताना सायन्स नसेल तर कॉमर्स आणि कॉमर्स नसेल तर आर्ट्स. आर्ट्सला अशा पद्धतीनं एक दुय्यम वागणूक असायची, कल असायचा. पण अलीकडच्या काळामध्ये आर्ट्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहतोय की करिअरच्या संधी, नोकरीच्या संधी आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. आणि याचबद्दल आर्ट्समध्ये उच्च शिक्षण कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातील करिअरच्या संधी कशा पद्धतीने शोधल्या पाहिजेत किंवा ती दिशा कशी असायला पाहिजे, आपण काय सांगाल याबाबत? खरं म्हणजे 12 नंतर आपल्याला आर्ट्सला जायचं असेल तर स्पेशलायझेशन निवडलं पाहिजे वेळेत. सायकोलॉजी सारखं स्पेशलायझेशन असेल किंवा जिओग्राफी सारखं स्पेशलायझेशन असेल, मॅथमॅटिक्स सारखं असेल, स्टॅटिस्टिक्स सारखं असेल, इकॉनॉमिक्स सारखं असेल, हे सगळे आर्ट्समधनं पण करता येण्यासारखी स्पेशलायझेशन्स आहेत. आणि मग त्याच्यात नंतर आपल्याला मास्टर्स, इव्हन MPhil, PhD पर्यंत पुढच्या शिक्षणाच्या सोयी आहेत. जसं सायकोलॉजी, त्याच्यामध्ये पण अनेक शाखा आहेत. क्लिनिकल सायकोलॉजी त्यातली सगळ्यात प्रसिद्ध शाखा, कारण त्यातनं तुम्हाला लायसन्स मिळतं प्रॅक्टिस करायचं. पण मग काउन्सिलिंग सायकोलॉजी आहे
किंवा त्याच्यामध्ये स्कूल सायकॉलॉजी आहे. असे सायकॉलॉजीत पण ऑप्शन्स आहेत. त्यामुळे एक चांगलं फील्ड म्हणून सायकॉलॉजीकडे बघता येईल. विद्यार्थ्यांना स्ट्रेट BA ला प्रवेश आहे. काही त्याच्यामध्ये वेगळी परीक्षा नाही, काही नाही, काही नाही. 12वी नंतर थेट BA ला. BA झाल्यानंतर त्यांना मात्र MA किंवा अगदी MPhil PhD पर्यंत जाता येईल. पण BA सायकॉलॉजी केल्यावर काही तुम्ही फक्त MAच केलं पाहिजे असं नाही ना. आज तुम्ही MBA सारखा कोर्स करू शकता. कारण MBA मध्ये सुद्धा एक स्पेशलायझेशन आहे दॅट इज कॉल्ड एज HR, ह्युमन रिलेशन्स. आता HR प्रोफेशन मध्ये जाण्याकरता सायकॉलॉजी सारखी चांगली बॅकग्राऊंडच नाही. सो मी BA केलं सायकॉलॉजीत की माझं करिअर नाहीच का आता फक्त सायकॉलॉजीच करावं का नाही. MBA सारखा एक अप्रतिम ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. सेम थिंग इज ट्रू विथ ऑल ऑप्शन्स. जॉग्राफीमध्ये करा, तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये करा, स्टॅटिस्टिक्समध्ये करा. ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला MBA नक्की अवेलेबल आहे. देर इज वन मोर कोर्स अवेलेबल आफ्टर ग्रॅज्युएशन कॉमनली सगळ्यांना, दॅट इज कॉल्ड एज लॉ. 3 वर्षाचा लॉ आहे ग्रॅज्युएशन नंतर. सगळ्यांना उपलब्ध आहे. कोणचंही तुम्ही ग्रॅज्युएशन करा, तुम्ही कशातनंही BA करा, लॉ तुम्हाला उपलब्ध आहे. तिसरं क्वालिफिकेशन या ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध आहे ते आहे मास कम्युनिकेशन. आत्ता परिस्थिती अशी आहे, तुम्ही बाहेर कोपऱ्यावर एखाद्या पेपर स्टॉलवर गेलात तर 100पेक्षा जास्त पेपर, मासिकं, पाक्षिकं, साप्ताहिकं बघायला मिळतील. तुम्ही रेडिओ ऑन करा, 50 FM चॅनल आहेत. टीव्हीचा आता इतके चॅनल झालेत की आता दुसरा रिमोट घ्यायला लागेल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ह्या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय तो आहे सोशल मीडिया. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टा अँड सो ऑन अँड सो फोर्थ. या सगळ्याचं मॅनेजमेंट ज्याच्यात आहे दॅट इज कॉल्ड एज मास कम्युनिकेशन. आणि ग्रॅज्युएशन नंतर तर खूप संधी आपल्याकडे आहेत. मग तो एक ऑप्शन हा ग्रॅज्युएशन नंतर या सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. आणि चौथा आहे MSW, मास्टर ऑफ सोशल वर्क. आज सरकारच्या एका कायद्यामुळं बहुसंख्य इंडस्ट्रीज ज्या प्रॉफिटमध्ये आहेत त्यांना 2% त्यांच्या प्रॉफिटच्या एवढे पैसे CSR मध्ये, कम्युनिटी सर्व्हिसमध्ये घालवावे लागतात, खर्च करावे लागतात. पैसे आहेत त्यांच्याकडं, खर्च कसे करायचे माहित नाही. आणि त्याच्याकरता एक वेगळं डिपार्टमेंट केले, CSR डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये ही सगळी मुलं घेतली जात आहेत जी ग्रॅज्युएट झालेली आहेत वेगवेगळ्या फील्डमधनं. त्यामुळे हे पण आपल्याकडे उपलब्ध असलेलं आहे. त्यामुळे आर्ट्सला गेलं म्हणजे संपलं, भिंतीवर लावायची डिग्री असं समजण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे सर. म्हणजे आर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला आता लिंग्विस्टिक कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. विशेषतः काही राष्ट्रांसोबत आपल्या देशाचे MOU सुद्धा आहेत. जर्मन असेल, जॅपनीज लँग्वेज. आणि या लिंग्विस्टिक कोर्सेसमधून सुद्धा आपल्याला नोकरीच्या संधी निश्चितपणे येत्या काळात दिसून येत आहेत. आणि आता आपण कॉमर्सच्या बाबतीत बोलूया, वाणिज्य शाखा. आणि वाणिज्य शाखेमध्ये आता GST सारखा विषय आलेला आहे अलीकडं. म्हणजे शासनाची जशा पद्धतीनं धोरणं बदलत आहेत त्या पद्धतीनं करिअरच्या संधी सुद्धा बदलायला लागल्यात. त्यामुळे या कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये शेअर मार्केट हा सुद्धा एक आता अत्यंत झपाट्यानं समोर येत असलेला विषय आहे. विशेषतः कोरोना काळानंतर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक तरुण आपल्याला उतरलेले दिसतात. तर या कॉमर्स आणि वाणिज्य शाखेतील उच्च शिक्षण आणि नोकरीच्या करिअरच्या संधी या संदर्भात आपण काय सांगा? कॉमर्समधनं सुद्धा भरपूर संधी आहेत हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत. जशी डॉक्टर इंजिनिअरिंग प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत तसं CA, चार्टर्ड अकाउंटंट, CS, कंपनी सेक्रेटरी, CMA, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट अशी प्रोफेशनल करिअर्स आहेत. आणि ही सगळी 12वी नंतर आहे. हा एंट्रन्स एक्झाम आहे प्रत्येकाची, त्याला फाउंडेशन एक्झाम म्हणतात. आणि त्या एक्झाम मध्ये तुम्हाला यश आलं की तुम्हाला पुढे इंटरमिजिएट आणि फायनल अशा 2 टप्पे त्याच्यातले पार करावे लागतात. हे सोपं नक्की नाहीये, हे मी मान्यच करतो, पण अशक्य नक्कीच नाहीये. याचा रिझल्ट पर्सेंटेज कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. पण इथे आईन्स्टाईन लागत नाही ही पण वस्तुस्थिती आहे. इथे कष्ट करणारे, ज्याला आपण घासू कुथू विद्यार्थी म्हणतो, असे विद्यार्थी आवश्यक आहेत. आणि मग जर तुम्ही खरंच कष्ट केलेत तर ही क्वालिफिकेशन्स मिळवणं अजिबात अवघड नाही. आणि मग या क्वालिफिकेशनच्या जोरावर एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीच्या संधी क्वालिफिकेशन पूर्ण झाल्याबरोबर तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि चांगलं पॅकेज, म्हणजे हल्ली पॅकेजच्या भाषेत बोलावं लागतं, साधारण स्टार्टिंग पॅकेज 6-6.5 लाखाचं मिळू शकतं. जे इंजिनियरला सुद्धा हल्ली स्टार्टिंग पॅकेज 4-5 लाखाचं आहे. म्हणजे कॉमर्समधनं जाऊन हे होऊ शकतं. कॉमर्समधनं अजून संधी आहेत. जसं तुम्ही BCom करा,
किंवा BBA करा 12वी नंतर, तुम्हाला MBAचा ऑप्शन उपलब्ध आहे. अर्थात MBAला जाण्याकरता तुम्हाला वेगळी एंट्रन्स द्यावी लागेल. पण आज MBA मध्ये इतके ऑप्शन्स निर्माण झालेत. सप्लाय चेन मॅनेजमेंट पासून ते अगदी बँकिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पर्यंत, इन्शुरन्स मॅनेजमेंट पर्यंतचे ऑप्शन्स आज MBA मध्ये उपलब्ध झालेले आहेत. सो MBA सारखा कोर्स आहे. किंवा हल्ली काय झालंय की मोठ्या कंपन्या सोडल्या तर बाकीच्यांना काही CA BA रोजच्या कामाला ठेवणं परवडत नाही, त्यांना लागतो अकाउंटंट. मग हे अकाउंटंट तयार करणारे सुद्धा आता इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि मग तिथे तुम्ही साईड बाय साईड प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही अकाउंटंट होऊ शकता. थोडं करिअर स्लो आहे, मला मान्य आहे, पण स्लो अँड स्टडी मीन्स द रेस. त्यामुळे 4-5 वर्ष तुम्ही घातलीत अकाउंटंट म्हणून तर तुम्ही 50-60 हजाराला पोहोचूच शकता. सो अकाउंटंट सारखा कोर्स आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आपलं करिअर करता येतं. CFA सारखा कोर्स आहे, चार्टर्ड फायनान्शियल अकाउंटन्सी, त्याच्यातही विद्यार्थ्यांना करिअर करता येतं. शेअर मार्केटमध्ये करिअर आहे, पण इथे मात्र माझा वर्ड ऑफ कॉशन आहे. काय झालंय, मी हल्ली जिथे जिथे करिअर काउन्सिलिंगच्या सेमिनारला जातो, एक प्रश्न कायम आहे, सर ते आपल्याला क्विक मनी पाहिजे. शेअर मार्केटमध्ये जायचं, हे पैसा कमवायचा, डे ट्रेडिंग, दिवसाकाठी 4-5 हजार कुठे गेले नाहीत. हे सगळं एक भूलभुलैया, एवढं लक्षात ठेवा. जर दिवसाकाठी 4-5 हजार शेअर मार्केटमध्ये उतरलेल्या प्रत्येकाला मिळत असते तर या देशामध्ये कोणीही कसलंच दुसरं काम केलं नसतं. साधा रिक्षा तुम्हाला रस्त्यावर मिळणार नाही, कारण तो तरी कशाला उन्हातान्हात फिरून 15-20 हजारासाठी एवढे कष्ट करेल. हे खोटं आहे. तेव्हा मित्रांनो, खूप केअर घ्या याच्यामध्ये. शेअर मार्केट हे नेहमीच त्यांनी लिहिलेलंच असतं रिस्क आहे म्हणून. ती रिस्क लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे तुमचं हे वय नाही आता शेअर मार्केटमध्ये फुलप्लेट झोकून देण्याचं. तुम्ही जरूर करा, पण एक साईड म्हणून करा. त्याच्यात पूर्णपणे झोकून देऊ नका. तुमचं मेन स्ट्रीम हा वेगळाच असला पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे सर. आणि कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये आपण वाणिज्य शाखेमध्ये असं पाहतो की अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अकाउंट्स आणि GSTचे अकाउंट्स विशेषतः आहेत, आणि ह्या अकाउंट मेंटेन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वर्कफोर्स लागतोय, आणि त्यासाठी आपण सांगितलं त्या पद्धतीनं इन्स्टिट्यूट सुद्धा चांगल्या पद्धतीच्या आता अवेलेबल असताना दिसत आहेत. आपला पुढचा प्रश्न असा आहे की आता ह्या तिन्ही ब्रँचेस असतील, सायन्स असेल, आर्ट्स असेल आणि कॉमर्स असेल, ह्याच्यानंतर सुद्धा आता पुढं डिफेन्स मधल्या संधी आहेत, ज्यामध्ये आपण आता सांगितलं की सायन्स मधल्या विद्यार्थ्यांना तिकडं जाता येतं, आणि यासोबतच काही आर्मीच्या भरती असतात, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जाता येतं. 12वीच्या विद्यार्थ्यांना NDAची सुद्धा एक चांगल्या पद्धतीची संधी आपल्याला दिसते. आणि याच्यासोबतच एक आहे की स्पर्धा परीक्षा, म्हणजे UPSC, MPSC, बँकिंगच्या एक्झाम. तर ह्या सगळ्या परीक्षा आणि ह्या सगळ्या भरती, पोलीस भरती आहे, मग हे सुद्धा विद्यार्थी अलीकडच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं ध्येय ठेवतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतात. तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल? याच्यामध्ये 2 भाग करूया आपण. एक म्हणजे डिफेन्स करिअर, दुसरं म्हणजे आदर स्पर्धा परीक्षा. डिफेन्स करिअर्स 12वी नंतर मुलांना 4 आणि मुलींना 3 डायरेक्ट ऑफिसर होण्याच्या संधी आहेत. कॉमन काय त्या पहिल्यांदा बघूया. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, जगातलं देशातलं एकमेव मेडिकल कॉलेज जिथं शिक्षण ऑलमोस्ट फुकट आहे, आणि ते पुण्यात आहे. 110 मुलं 40 मुली दरवर्षी घेतल्या जातात तिथे, पण त्याला नीट परीक्षेतलेच मार्क धरले जातात. दुसरा NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. इथे दर 6 महिन्याला 370 मुलं आणि 30 मुली आत घेतल्या जातात, आणि त्याकरता वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे त्यांची. आत्ता 28 मेला त्याची जाहिरात येणार आहे, सप्टेंबरच्या परीक्षेची. आत्ता 12वी झालेली मुलं सुद्धा वयात बसत असतील तर त्याला नक्की ट्राय करू शकतात. परीक्षेला 3च विषय आहेत, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक्स. याच्यातनं तुम्ही थ्रू झालात की तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तो थोडा टफ आहे, त्याला SSB इंटरव्ह्यू असं म्हणतात. तो 5 दिवस चालतो. पण त्याच्यातनं तुम्ही थ्रू झालात की मेडिकल देऊन तुम्ही NDA मध्ये फ्री एज्युकेशनसाठी एंट्री घेऊ शकता, आणि 3च वर्षात तुम्हाला ग्रॅज्युएशन मिळतं, आणि त्यानंतर तुमचं डिफेन्स मधलं करिअर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधलं करिअर सुरू होतं विथ अ एक्सलंट पॅकेज ऑफ 12 लाख रुपीज पर ॲनम. तिसरी संधी इंजिनिअरिंगची आहे, जी मुलं मुली दोघांना आहे. केरळमध्ये आहे नेव्हल इंजिनिअरिंग, म्हणजे नेव्हीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यांची रिक्वायरमेंट एवढीच आहे, जाहिरात यायची अजून, लक्ष ठेवा विद्यार्थ्यांनो त्याच्यावर. रिक्वायरमेंट एवढीच आहे की 12वीला बोर्डाला 70% मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असले पाहिजेत.
आणि तुम्ही जेई मेन्स दिलेली असली पाहिजे. मग जेवढे विद्यार्थी या क्रायटेरियात बसणार आहे त्याच्यासाठी अप्लाय करतील त्यांचं शॉर्टलिस्टिंग हे जेई मेन्सच्या मार्कावर होईल आणि मग शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांचा तो SSB इंटरव्ह्यू होईल आणि त्यातनं थ्रू झालेल्या विद्यार्थ्यांना या इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी सिलेक्ट केलं जाईल आणि नंतर विद्यार्थी ऑटोमॅटिकली इंडियन नेव्हीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन होतील. 12 लाखाचं पॅकेज वर्षाला. चौथी अपॉर्च्युनिटी फक्त मुलांकरता आहे आणि ती पुण्यात आहे CME मध्ये, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी, आर्मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. फक्त पुण्यातच आहे असं नाही, मध्य प्रदेशात महू आणि सिकंदराबाद 3 ठिकाणी हे कॉलेज उपलब्ध आहे. इथे आर्मीसाठीचे इंजिनियर घडवले जातात. एंट्री क्रायटेरिया 60% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स. पण तुम्ही जेई मेन्स दिलेली असली पाहिजे, कारण त्या जेई मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटचा SSB इंटरव्ह्यू आणि तो झाल्यानंतर मेडिकल होऊन तुम्हाला या कॉलेजमध्ये प्रवेश आहे. अख्खं शिक्षण फुकट आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. सो या एक प्रकारच्या संधी. दुसऱ्या ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षा, अर्थात डिफेन्स मधल्या संधी ग्रॅज्युएशन नंतर पण आहेतच. मुलं मुली दोघांसाठी आहेत. तुम्ही CDS सारखी परीक्षा दिलीत तर तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स सगळीकडे जाण्याची संधी ग्रॅज्युएशन नंतर पण अधिकारी म्हणून AFCAT नावाची परीक्षा दिली तर तुम्हाला इंडियन एअरफोर्समध्ये जाण्याची संधी मिळू शकते. सो 12वी ग्रॅज्युएशन नंतरही या संधी मुलं मुली दोघांसाठी आहेत. बाकीच्या स्पर्धा परीक्षांकडे येताना इथे मी माझा दृष्टिकोन मांडणार आहे, तो सगळ्यांना पटेल असं नाही. एस्पेशली UPSC MPSC सारख्या परीक्षा, ह्या परीक्षांमध्ये सक्सेस रेट अतिशय कमी आहे. UPSCचा रेट बघूया आपण. 16 लाख पोरं साधारण बसणार आहेत UPSCच्या प्रिलिमला. त्यातली 60-70 हजार पोरं मेन्सला सिलेक्ट होणार, त्यातली 2000 पोरं इंटरव्ह्यूला सिलेक्ट होणार, त्यातली 800 पोरं फायनल सिलेक्शन होणार. 16 लाख टू 800 हे प्रमाण लक्षात घ्या. त्यामुळे किती वर्ष त्याच्यात घालवायची याचा विचार करण्याची गरज आहे. सेम थिंग इज ट्रू विथ MPSC. आता गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी तलाठी भरतीची जाहिरात आली होती. 4,500 तलाठी भरायचे होते, 12.5 लाख अर्ज आले. म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे बघा. त्यामुळे कुठेतरी याचा विचार आपल्याला केलाच पाहिजे जेव्हा या स्पर्धा परीक्षांचा विचार करतो. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त UPSC MPSC नाही. बँकिंगच्या एक्झाम्स जे IBPS घेते, इन्शुरन्स कंपन्यांच्या दरवर्षी जाहिरात येतात त्यांच्या परीक्षा, त्याच्यानंतर केंद्र सरकारचं MPSC जे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांच्या परीक्षा, डिफेन्समध्ये ग्रॅज्युएशन नंतर जातानाच्या द्यायला लागणाऱ्या परीक्षा, या सगळ्यांचं सिलेबस आणि विषय सेम आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे लॉजिक आणि जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th एवढे 4च सब्जेक्ट आहेत. या 4 सब्जेक्टच्या अभ्यासावर आपल्याला या सगळ्या परीक्षा मिळणार आहेत. सो सगळ्यांनीच UPSC MPSC साठी प्रयत्न करण्याऐवजी काही जणांनी या परीक्षांवर जर फोकस केला तर 12वी पासून 3 वर्ष अभ्यास करा. या परीक्षांसाठीचा लिमिटेड अभ्यास आहे आणि नंतर डायरेक्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर त्याच्या परीक्षा द्यायला लागा. 1-2 वर्षात चान्स जास्ती आहेत मिळण्याचे. येस सर. आता आपल्याला एक असा ट्रेंड सर दिसतो, म्हणजे ब्रँच कुठलीही असेल आणि मार्क्स किती हे असतील, म्हणजे 35% असतील ते अगदी 90-95%. काही विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे एक अशी भावना असते की मला बिझनेस करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे आणि मी त्या दृष्टीनंच प्रयत्न करणार, आणि थोडंसं त्यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांचा भर हा बिझनेसवरती राहतो जास्त प्रमाणामध्ये. तर व्यवसायातील संधी कशा आहेत, त्या कशा मिळवायला पाहिजेत आणि त्याच्या दृष्टीनं शिक्षण किती गरजेचं आहे या संदर्भात आपण काय सांगाल? कारण झालंय काय, या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटने फायनान्शियल सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात केलाय. मुद्रा लोन्स असतील आणि अलीकडच्या काळामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे याच्या माध्यमातून सुद्धा आणि सगळ्याच समूहांसाठी अशा पद्धतीनं कर्ज वाटप होते आणि त्यामुळं स्टार्टअपची संख्या आपल्या देशामध्ये वाढायला लागल्या आणि या दृष्टीनं एक शिक्षणाची गरज आहे, व्यावसायिक शिक्षणाची, आणि त्यातील संधी या दृष्टीनं आपलं मत कसं आहे? काय झालंय, उद्योजकतेकडे वाटचाल, बिझनेसकडे वाटचाल ही नक्की स्वागतार्ह गोष्ट आहे, त्याच्यात वादच नाही. पण म्हणून एक आपली डोळे झाकून उडी मारायची असं करून चालत नाही, कारण स्टार्टअप वाढणारी संख्या जशी आहे तशी स्टार्टअप बंद होणारी संख्या पण खूप मोठी आहे. काय झालं त्यांचं, कुठे चुकलं हे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेकदा असं दिसतं की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचं ज्याच्यात खरं म्हणजे फार दम नाही, पण त्यांना कुठली तरी भूलभुलैया पडला म्हणून पोरद्यात उड्या मारतायत. दुसरं,
पुरेसा अनुभव, म्हणजे खरं म्हणजे माझं म्हणणं आहे, बिझनेस जर स्वतःच्या फॅमिलीचा नसेल तर डायरेक्ट उडी मारण्यापेक्षा 2-3 वर्ष कुठेतरी अनुभव घेतला पाहिजे. तो अनुभव घेऊन तुम्ही बिझनेसमध्ये या. म्हणजे तुम्हाला शेवटी अनुभव नेहमी दुसऱ्याच्या पैशाने घ्यायचा असतो, हे लक्षात घ्या. फेल्युअर्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तिथं बघून घ्यायचे आणि मग आपला स्वतःचा सुरू करायचा. तुमच्याकडे काही युनिक आयडिया असली पाहिजे किंवा आहे तेच गोष्ट तुम्हाला युनिक पद्धतीने करण्याची टेक्निक असलं पाहिजे. तर व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो, की सारसबागेमध्ये मी एक माणूस बघितला. तो आता खाऱ्यादेणे विकणारे तिथं 50 माणसं आहेत. सो नवीन बिझनेस नाही हा काही. पण तिथं सारसबागेत तळं आहे. त्या तळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासे आहेत. हा माणूस काय ओरडत होता, की खारेदाणे घ्या, स्वतः खा, माशांना घाला. अरे पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोठं अट्रॅक्शन झालं, की खारेदाणे घ्यायचे, आपण खायचे, माशांना टाकायचे. तोच धंदा पण वेगळ्या पद्धतीने करून त्या माणसाचं उत्पन्न नक्की वाढू शकतं. त्यामुळे तुमच्याकडं एक त्याच्यासाठीची व्हिजन, त्याच्यासाठीची विचार करण्याची वेगळी क्षमता आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जर ते क्षमता असेल तर नक्की होऊ शकतं. फक्त माझं म्हणणं असं आहे, की खूप मोठं रिस्क घेण्याच्या ऐवजी थोडंसं पहिल्यांदा आधी अनुभव घ्या. काही व्यावसायिक शिक्षण घेता आलं तर त्याहून चांगलं. म्हणजे ते टेक्निकल असेल किंवा फायनान्शियल असेल, पण ते घ्या आणि मग उडी मारा. केवळ लोन मिळतंय म्हणून उडी मारण्यासारखं चूक नक्की करू नका. बरोबर आहे सर. आणि आता आपण पाहतोय की आता कालच हा जो निकाल लागला 12वीचा याच्यामध्ये अ, जवळपास 91.88% विद्यार्थी यशस्वी झाले. मात्र त्याच्या पुढे जाऊन जे नापास झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने एक यश नाही मिळालं, असे 8.22% विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेलं असतं. त्यांची नापास होण्याची कारणं काहीही असोत. मात्र त्या विद्यार्थ्यांकडे त्यांचं कुटुंब असेल किंवा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्यातून ही मुलं मनातून खचतात. अनेकदा विद्यार्थी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतात, नुकसान करून घेतात, असं सुद्धा आपण पाहतो. तर या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल? मी एवढं नक्की सांगेन, की खचण्यासारखं काही नाही. हे बघा आता परत तुमची नवीन पुढची एक्झाम, सप्लिमेंटरी एक्झाम साधारणपणे जुलैमध्ये होणार आहे. फॉर्म भरा आत्ताच. जे काय तुमचं कमी पडलं होतं ते आत्ता पुढचे 2-2.5 महिने तुमच्याकडे आहेत. सप्लिमेंटरी एक्झाम. काही कारणाने तुम्हाला ते जमत नसेल किंवा फार त्यात रिस्क वाटत असेल, तर परत पुढच्या एप्रिलला एक्झाम होणारच आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये. वर्षभर प्रयत्न करा, परत एक्झाम द्या. त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही. 1 वर्ष माणसाच्या आयुष्यातलं नापास झाल्यामुळे जरी गेलं, तरी काही फरक पडत नाही. कारण आपलं फ्रुटफुल लाईफ साधारण 35-37 वर्षांचं आहे. ज्याच्यात आपण काम करू शकतो. वयाच्या 24शी पासून 60 पर्यंत धरलं तर 36 वर्ष. एखादं वर्ष त्यातलं गेल्यामुळे असं काही आकाश कोसळत नाही का जगाचं काही नुकसान होत नाही. फक्त धीर सोडू नका. याचं उलटं माझं म्हणणं आहे, की आपण अपयश आलंय ना, आपण दुप्पट जोराने, दुप्पट जोमाने आपण त्याच्यावर कामाला लागलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला यश तर मिळेलच, पण ते चांगलं यश असेल. आणि मग आपण मगाशी म्हटलो ते 35% पासून 95% पर्यंत सगळ्यांना संधी आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा फक्त तेवढं पास झालात, की तुम्हाला नक्की संधी उपलब्ध आहेत, इन स्पाइट ऑफ तुमचं 1 वर्ष नापास असणं. बरोबर आहे सर. आणि आपला आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की उच्च शिक्षण आणि करिअरच्या निवडीबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये अनेकदा मतमतांतरं असतात. त्यांना पालकांना एक अपेक्षा असते, की विद्यार्थ्यांना हेच करिअर निवडलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना असं वाटत असतं, की मी एक दुसरं करिअर जे त्याच्या आवडीचं आहे ते निवडावं आणि याच्यामधून अनेकदा विद्यार्थी आणि पालकांमध्ये मतभेद होत असतात आणि अगदी असं आपण म्हणू शकतो, की विद्यार्थ्यांवरती पालक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा लादत असतात, की विद्यार्थ्यांचा काय आता प्रेशर कुकर होतोय का काय? असं आपल्याला वाटून जातं. तर या बाबतीमध्ये आपण काय सांगाल, की ह्यामध्ये त्यांनी एक सेफ वे कसा शोधला पाहिजे आणि विद्यार्थी आणि पालकांनी एकमत कसं घडवलं पाहिजे, संवाद कसा साधला पाहिजे? नाही, याला अत्यंत महत्वाचं म्हणजे मुळात पहिला कुटुंबातला संवाद अस्तित्वात असणं आवश्यक आहे. मी म्हणतो तीच पूर्व दिशा, असं ना मुलांनी म्हणावं ना पालकांनी म्हणावं. समोरासमोर बसावं. तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे? मी असं का म्हणतोय? तू असं का म्हणतोयस? हे समजून घेऊन जे खरं असेल, जे योग्य असेल, जे काळाच्या ओघात टिकणारं असेल, तेच स्वीकारावं.
म्हणजे पालकांचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना काही वाटत असतं की बाबा हा म्हणतोय त्यातनं पुढे काही होण्यासारखं नाहीये, जॉब मिळेल की नाहीची खात्री नाही, त्यापेक्षा तू हे केलंस तर तुला जॉब मिळू शकतो. मुलगा म्हणतो अहो ह्याच्यात मला इंटरेस्टच नाही तर मी हे करूच शकणार नाहीये. हे कुठंतरी समोरासमोर येऊन जोपर्यंत एकत्र बसून त्याच्यावर विचार विनिमय करून तोडगा काढत नाही, तोपर्यंत हे प्रॉब्लेम्स येत राहतील. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की याकरता कुटुंबामध्ये एक संवाद असणं आणि त्यांनी या विषयावर एकत्र बसून निर्णय घेणं. म्हणजे आता बघा भारत पाकिस्तानमध्ये एवढा तणाव आहे, म्हणजे प्रेशर कुकरच्या पेक्षा जास्ती तणाव आहे. तरी काल भारत पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांची बंद दाराआड मीटिंग झालीच. म्हणजे कुठेतरी ते डिफ्यूज करायचे प्रयत्न त्या लेवलला आत्ताही सुरू आहे. आणि मग त्याच्यापेक्षा कुटुंब मोठं झालं का काय? मग हे जर होऊ शकतं तर कुटुंबात हे डिफ्युजन का होत नाही? थोडेसे इगोज सगळ्यांनीच बाजूला ठेवले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवाद साधून त्यातनं मार्ग निवडण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे अशा प्रकारचे चुकीचे निर्णय होणं किंवा खूप प्रेशराईज झाल्यासारखं वाटणं या दोन्ही गोष्टी होणार नाही. नक्की सर. सरांनी अत्यंत प्रभावी भाषेमध्ये आपल्याला सर्वच क्षेत्रांमधील विविध नोकरीच्या संधी, उच्च शिक्षणातील विविध पर्याय याच्यावरती अत्यंत सखोलपणे मार्गदर्शन केलं. आणि एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात आली असेल की अगदी 35% पासून 95% पर्यंत मार्क्स जरी असतील तरी प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला नोकरीच्या, उच्च शिक्षणाच्या अगदी चांगल्या पद्धतीच्या संधी आज आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळं तुम्हाला मार्क्स किती आहेत याच्यापेक्षा तुम्हाला काय आवडतंय आणि तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे याच्याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी परस्परांमध्ये संवाद साधून चांगल्या पद्धतीनं या सर्व बाबींचा निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे 12वीच्या निकालामध्ये आपल्याला किती मार्क्स पडलेत यापेक्षा सुद्धा आपली आवड आणि आपली अभ्यास करण्याची कुवत पाहून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधींबाबत निर्णय घेतला पाहिजे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या सर्व संधी आहेत याच्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तानं वेलणकर सरांनी अत्यंत प्रभावी भाषेमध्ये आणि अत्यंत दिलखुलासपणे आपल्या करिअरच्या सगळ्या संधी त्यांनी उलगडून सांगितल्या. आणि फक्त मेडिकल इंजिनिअरिंग ह्याच्यामध्येच न अडकता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, डिफेन्स असेल, स्पर्धा परीक्षा असतील आणि सगळेच व्यावसायिक शिक्षण असेल याच्यामधल्या संधी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या सर्वांना अवगत करून दिल्या. याबद्दल मी वेलणकर सरांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला, आपल्याला याच्याबद्दल अजून काय प्रश्न आहेत हे या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमचं हे विषयच भारीचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आमचं फेसबुकला सुद्धा विषयच भारी FB म्हणून फेसबुक पेज आहे, ते सुद्धा नक्की फॉलो करा. आणि आपल्या सर्वच प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो, वेलणकर सरांचा आभार मानतो आणि धन्यवाद.